नमस्कार. आज आपण अशा एका मॅनिफेस्टेशन टेक्निकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण एकाच वेळी एकापेक्षा जास्त इच्छा मॅनिफेस्ट करू शकतो. या टेक्निकचं नाव आहे 10x3 टेक्निक. ही टेक्निक विशेषतः अशा लोकांसाठी खूप उपयुक्त आहे ज्यांना हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक इच्छा एकाच वेळी मॅनिफेस्ट करायच्या आहेत. जर तुमच्या एकापेक्षा जास्त इच्छा असतील तर ही टेक्निक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या टेक्निकच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी 3 वेगवेगळ्या इच्छा मॅनिफेस्ट करू शकता. ही तीनही स्वप्ने एकाच सेक्टरमधील असणं आवश्यक नाहीये, ती वेगवेगळ्या सेक्टर्समधील देखील असू शकतात. म्हणजे एक इच्छा हेल्थ रिलेटेड, दुसरी करिअर रिलेटेड आणि तिसरी रिलेशनशिप रिलेटेड असू शकते. अफर्मेशन लिहिण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अफर्मेशन लिहिण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लिअरिटी. तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे आधीच ठरलेलं असावं. अफर्मेशन नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये लिहा, जणू तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे. अफर्मेशन लिहिताना भावना, विश्वास आणि सकारात्मकता असणं खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या टेक्निक्स कशासाठी करतो तर आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग करण्यासाठी. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. जर तुमची पहिली इच्छा मॅरेजसाठी असेल तर थँक्यू युनिवर्स, माझे या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे आणि मी व माझे संपूर्ण कुटुंब खूप आनंदित आहोत. थँक्यू युनिवर्स. त्या पर्सनचं नावसुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. तुमची दुसरी इच्छा करिअर रिलेटेड असेल तर थँक्यू युनिवर्स, मला ह्या कंपनीमध्ये जॉब मिळाला आहे आणि मला वार्षिक 10 लाख रुपयांचे पॅकेज मिळालं आहे. तुम्ही त्या कंपनीचं नाव आणि अमाऊंट लिहिणं खूप गरजेचं आहे. तिसरी इच्छा तुमची हेल्थ रिलेटेड असेल तर थँक्यू युनिवर्स, दिवसेंदिवस माझे आरोग्य अधिक चांगले होत आहे. याशिवाय तुम्ही आर्थिक परिस्थिती, बिझनेस, एज्युकेशन किंवा इतर कोणत्याही क्षेत्राशी संबंधित अफर्मेशन्स देखील लिहू शकता. अफर्मेशन्स लिहिताना कृतज्ञतेची भावना ठेवा. ग्रॅटिट्यूडशिवाय मॅनिफेस्टेशनची प्रोसेस अपूर्ण मानली जाते. तुमच्या अफर्मेशनमध्ये शक्य तितक्या भावना, विश्वास आणि सकारात्मकता असू द्या. जितकी जास्त क्लिअरिटी आणि भावना असतील तितके ते अधिक प्रभावी ठरू शकते. आता अफर्मेशन लिहिण्याची वेळ. अफर्मेशन लिहिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ. जर तुम्ही शिफ्ट ड्युटी करत असाल किंवा सकाळी वेळ मिळत नसेल तर दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री देखील अफर्मेशन लिहू शकता. मात्र शक्य असल्यास सकाळीच लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण सकाळचा वेळ आपला हाय एनर्जीचा असतो. सकाळी उठल्यानंतर देवाचे स्मरण करा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन करा. मन आणि शरीर पूर्ण रिलॅक्स करून घ्या आणि मग अफर्मेशन लिहायला सुरुवात करा. अफर्मेशन लिहिताना घाई करू नका. ते केवळ एक काम म्हणून पूर्ण करू नका. प्रत्येक अफर्मेशन पूर्ण भावनेने, श्रद्धेने आणि विश्वासाने लिहा. 10x3 टेक्निक कशी करायची? प्रत्येक अफर्मेशन 10 वेळा लिहायची. तुमच्याकडे 3 अफर्मेशन्स आहेत. पहिली अफर्मेशन 10 वेळा, दुसरी अफर्मेशन 10 वेळा आणि तिसरी अफर्मेशन 10 वेळा. अशा प्रकारे एकूण 30 वेळा लेखन होईल. म्हणूनच या टेक्निकला 10x3 टेक्निक म्हणतात. आता किती दिवस करायची? तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही किंवा मॅनिफेस्ट होत नाही तोपर्यंत ही टेक्निक करत राहा. जर तुमचं स्वप्न तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाचं असेल तर कन्सिस्टन्सी ठेवा आणि नियमितपणे अफर्मेशन्स लिहित राहा. शक्यतो रोज एकाच ठिकाणी एकाच वेळी अफर्मेशन लिहायचा प्रयत्न करा. मॅनिफेस्टेशनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मॅनिफेस्टेशनचे परिणाम अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. तुमच्या भावना कशा आहेत, तुमचे व्हायब्रेशन्स कसे आहेत, तुम्ही किती पॉझिटिव्ह विचार करता. फक्त अफर्मेशन लिहिणं पुरेसं नसतं, तर ॲक्शनसुद्धा घ्यावी लागते. जर उरलेल्या वेळेत तुम्ही सतत निगेटिव्ह विचार करत असाल तर त्याचा परिणाम मॅनिफेस्टेशनवर होऊ शकतो. जर तुम्ही सतत विचार करत राहिलात, माझी इच्छा पूर्ण होणार की नाही, कधी होणार,
तर त्यामुळे तुमचा विश्वास कमी होऊ शकतो. म्हणून तुमच्या अफर्मेशन्सवर पूर्ण विश्वास ठेवा आणि शक्य तितकं सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यामध्ये आपली कर्मसुद्धा महत्त्वाची असतात. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, चांगली कर्म करत राहा आणि इतरांना मदत करा. तुमच्या 3 इच्छांपैकी एखादी इच्छा पूर्ण झाली तर तिच्या जागी नवीन इच्छा ॲड करू शकता. युनिवर्स आपल्याला ती गोष्ट तेव्हाच देते जेव्हा आपण ती मिळवण्यासाठी तयार असतो. त्यामुळे पेशन्स ठेवा आणि योग्य वेळेवरती विश्वास ठेवा. आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅनिफेस्टेशनच्या 369 आणि 555 या टेक्निक्सबद्दलचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत. तेही नक्की बघा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.